नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्यभरामध्ये फिरून आपली उपजीविका भागविणाऱ्या विमुक्त जाती आणि भटक्या जमातींना आता केवळ स्वयंघोषणापत्राच्या आधारे फिरती शिधापत्रिका तसेच आधार कार्ड, मतदान ओळखपत्र देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सध्या राज्य सरकारने घेतलाय। विमुक्त जाती आणि भटक्या जातींमधील सुमारे 2.5 ते 3 कोटी नागरिकांना या योजनेचा फायदा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। भटक्या जमाती पारंपरिक पद्धतीने एकाच ठिकाणी न राहता फिरत्या स्वरूपामध्ये आपला उदरनिर्वाह करत असतात। राज्यामध्ये विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गाची संख्या लक्षणीय असून त्यामध्ये 85 लाख धनगर, 65 लाख वंजारी, गोंधळी, मरगईवाले आणि गोसावी यांची संख्या आसपास 60 लाखांच्या घरात आहे। तर बंजारा, बेरड, रामोशी या विमुक्त जातींमधील लोकांची संख्या ही 50 लाखांच्या आसपास आहे। तर या जाती जमातींच्या भटक्या जीवनशैलीमुळे सरकारच्या विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे यंत्रणांसाठी एक आव्हानच असतं। विमुक्त जाती आणि भटक्या जमातींच्या नागरिकांना त्यांचे मूलभूत अधिकार आणि सरकारच्या विविध योजनांचे लाभ मिळण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्र, शासकीय प्रमाणपत्र आणि विविध योजनांचा लाभ देण्यासाठीच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असून त्याबाबतचा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे। त्यानुसार आता केवळ स्वयंघोषणापत्राच्या आधारे विमुक्त जाती आणि भटक्या जमातींच्या नागरिकांना विविध ओळखपत्र, प्रमाणपत्र आणि विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे। यानुसार विमुक्त जाती आणि भटक्या जमातीच्या नागरिकांना आधार कार्ड मिळवण्यामध्ये येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आता ते वर्षातील काही दिवस ज्या ठिकाणी राहून रहिवास करतात अशा ठिकाणी त्यांना आधार कार्ड देण्यात येणार आहे। तसेच ज्यांच्या रहिवासाचं ठिकाण निश्चित नसेल अशा नागरिकांना त्यांचं सर्वसाधारण रहिवासाचं ठिकाण निवडण्याची अनुमती देऊन त्या ठिकाणचं त्यांना स्वयंघोषणापत्राच्या आधारे आधार कार्ड हे दिलं जाणार आहे। विमुक्त जाती आणि भटक्या जमातींमधील नागरिक त्यांच्या भटक्या जीवनशैलीमुळे तसेच मतदार नोंदणी अभावी लोकशाहीच्या निवडणूक प्रक्रियेपासून वंचित राहतात। अशा नागरिकांना मतदानाचा संवैधानिक अधिकार मिळवून देण्यासाठी स्वयंघोषणापत्राच्या आधारे त्यांची मतदार नोंदणी करून ओळखपत्र देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। त्याचप्रमाणे या जमातीमधील लोकांना अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी फिरती शिधापत्रिका देण्यात येणार आहे। या शिधापत्रिकेच्या आधारे ते ज्या भागामध्ये जातील तिथे त्यांना सरकारी योजनेचा लाभ घेता येईल। अशाच प्रकारे आयुष्मान भारत कार्ड, जात प्रमाणपत्र असे विविध दाखले देण्याच्या नियमांमध्ये त्यांना सूट देण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता विमुक्त जाती आणि भटक्या जमातींना फिरती शिधापत्रिका आणि इतर गोष्टी देखील मिळणार आहेत। तर सरकारच्या या निर्णयावरती आपलं काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।